सामान्यांच्या खिशाला आणखी झळ, घाऊक महागाई 42 महिन्यातली उच्चांकी पातळीवर। महागाईचा दर 3.88 वरून थेट 8.30%वर। पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडल्यानं दरवाढ, वाहनधारकांच्या खिशाला कात्री। निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू। पेट्रोल डिझेल दरवाढीवरनं काँग्रेसची टीका। महागाई मॅन मोदींनी जनतेवर हंटर चालवला, काँग्रेसची टीका। एअर इंडियाचा प्रवास महागला। इंधनाचे दर वाढल्यानं विमानाचं तिकीट महागलं। एअर इंडियाची दरमहा 400 विमान उड्डाणं रद्द। दिल्ली मेलबर्न तिकीट 2,76,000च्या घरात। मुंबईत आंबा काजू बागायतदारांचा मोर्चा निघण्याआधीच आंदोलकांची धरपकड। राजू शेट्टी, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळांसह दीपक पवारही पोलिसांच्या ताब्यात। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। सरकारकडून 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी सुरू। साताऱ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा। ऊस उत्पादकांवरील संकटही दूर करणार असल्याचं आश्वासन। सध्या भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झालाय। खासदार संजय राऊतांची पोस्ट। युवकांना मंद म्हणणाऱ्यांनी आधी वास्तव पाहावं, नवनाथ वन यांचा संजय राऊतांना टोला। शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरेंच्या नेत्यांना सुप्रीम कोर्टाने सुनावले खडेबोल। न्यायालयाबाबतची बेजबाबदार विधानं थांबवण्याचे कोर्टाचे आदेश। हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारात हिंदूच आडवा येतो। हिंदू आड आल्यास त्याच्याही डोक्यावर शाई टाकावी लागते। विकास लवांडेंवर केलेल्या शाईफेकीनंतर संग्राम भंडारेची प्रतिक्रिया। पुढील वर्षापासून नीटची परीक्षा ऑनलाईन होणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। तर 21 जूनला होणार नीटची फेरपरीक्षा। नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा वाघमारेला रात्री उशिरा सीबीआयकडून अटक। बँक व्यवहार आणि कॉल डिटेल्सची तपासणी केल्यानंतर अटकेची कारवाई। हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पुणे पोलिसांनी नागपूरमधून आरोपीला केली अटक। पुणे पोलीस लवकरच देणार प्रकरणाची अधिकृत माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळाची 21 मे रोजी महत्त्वाची बैठक। बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता। जायकवाडी धरणात 100 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा। जायकवाडी धरणात केवळ 41.43% पाणीसाठा। प्रशासनासमोर पाण्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान। मुंबईत आजपासून 10% पाणी कपात लागू। तलावातल्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाणी कपात। पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना। मुंबईच्या विक्रोळीत 13 वर्षीय मुलीवर नराधमांकडून वारंवार अत्याचार। खाऊचं आमिष दाखवून बेकरी मालकाचं कृत्य। अत्याचारानंतर 13 वर्षीय मुलगी गर्भवती, आरोपी अटकेत। आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या विधानाचे पाकिस्तानकडून स्वागत। शांतता आणि समृद्धीसाठी संवाद आवश्यक, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचं विधान। रशियन तेलावरील सवलतीसाठी भारताचा पुन्हा अमेरिकेशी संपर्क। उद्या मध्यरात्री रशियन तेल आयातीची विशेष मुदत संपणार। ऊर्जा सुरक्षेसाठी अमेरिकेच्या दबावापुढे झुकण्यास नकार। मान्सून 48 तासात अंदमानात दाखल होणार। राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता। तर राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचाही इशारा। आसाममध्ये पावसाचा हाहाकार। अनेक शहरं पाण्याखाली। श्रीभूमी जिल्ह्यात पाणीच पाणी। शहराच्या अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत।